एकटं पिल्लू आणि फ्लश आई पंचची हृदयस्पर्शी कहाणी। इंटरनेटवर धुमाकूळ घातलेला एक व्हिडिओ आणि त्यातलं एक माकडाचं पिल्लू ज्याला दूर केलं। ही कथा आहे जपानमधील पंच नावाच्या छोट्या माकडाची। टोकियो जवळील एका प्राणी संग्रहालयात जन्मलेला पंच जगात येताच एकटाच पडलाय। फक्त 4 वर्षांचा आणि अनुभवहीन आईने कठीण प्रसूती आणि उष्णतेच्या तडाख्यात त्याला स्वीकारण्याऐवजी दूर सारलं। त्या क्षणी एका छोट्या जीवाचं जग अक्षरशः कोसळलंय। फक्त 500 ग्रॅम वजनाचं ते नाजूक पिल्लू आईच्या उभेसाठी तडफडत होतं, पण नियतीनं त्याच्यासाठी वेगळाच मार्ग ठेवला होता। झूतील कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवलं, हाताने वाढवलं, मात्र माकडांच्या समूहात परत गेल्यावरही त्याला स्वीकार मिळाला नाही। मोठ्या माकडांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, काहींनी त्याला ढकललं, ओढलं। त्या गर्दीत पंच पुन्हा एकटा पडला। मग त्या दिवशी त्याला मिळालं एक छोटंसं फ्लश खेळणं, एक ओरांगुटान बाहुली। पंचनं तिला घट्ट मिठी मारली, जणू ती त्याची आईच होती। तो तिला सोबत घेऊन चालायचा, झोपायचा, भीती वाटली की तिच्यातच डोकं लपवायचा। इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि जगभरातील लोकांच्या डोळ्यात पाणी आलं। हँग इन देअर पंच अशी हाक जगभरातून येऊ लागली। आज पंच हळूहळू मित्र बनवत आहे। काही माकडं त्याची साफसफाई करताना दिसतात, काही त्याच्यासोबत खेळताना। तरी संघर्ष संपलेला नाही, पण त्याच्या छोट्या डोळ्यात अजूनही आशा आहे। आईनं दूर केलं, पण जगानं त्याला मिठी मारली। पंच आता फक्त एक माकड नाही, तो एक प्रतीक आहे, एकटेपणातून उभं राहण्याच्या जिद्दीचं। पण म्हणतात तेच खरं, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी।